जय महाराष्ट्र मित्रांनो, ॲसेंचर कंपनी आणि HCL टेक यांच्यातर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय. खासियत याची अशी आहे की भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे. जसं की आपण इथे बघू शकतो यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर आपण आलो तर इथे बघू शकताय पुण्यामध्ये फ्रेशरसाठी भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे. मग कस्टमर सर्व्हिस असोसिएट झालं, त्याच्यानंतर असोसिएट झालं, HR झालं, अशा भरपूर साऱ्या पोस्ट आहे. आणि HCL साठी जरी अप्लाय करायचं आहे तरी महाराष्ट्रामध्ये ग्रॅज्युएट ट्रेनी म्हणून भरती असणार आहे. अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय. त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की डेली नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट, प्रायव्हेट जॉब अपडेट, करिअर गायडन्स, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन भरपूर सारे व्हिडिओ आणतोय. नक्की शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय ॲसेंचर यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय. ना Naukri.com ना कुठलं थर्ड पार्टी वेबसाईट, डायरेक्ट यांचं ऑफिशियल करिअर पेज आहे, यावर घेऊन आलो आहे. आणि खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये भरती दिसून जातील. जसं की टेक्नॉलॉजी झालं, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झालं, इंडस्ट्रीज झालं, क्रिएटिव्ह डिझाईन झालं, कॉर्पोरेट फंक्शन झालं. त्यातल्या त्यात आपण इथे बघा फुल टाइम जॉब पाहिजे तर फुल टाइम आणि एक्सपिरियन्स बेसवर पण इथे शोधू शकतोय. तर इथे बघा 0 to 2 इयर्स एक्सपिरियन्स आपल्याकडे आहे. ते मी सर्च केलंय, कारण की अनेक जण फ्रेशर्स आहे. ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनी हे टाका. आणि तुम्ही बघू शकताय सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आली आहे ती कस्टमर सर्व्हिस असोसिएट यासाठी पुण्यामध्ये आहे. HR साठी आहे, पुण्यामध्ये आहे. त्याच्यानंतर अजून बघा वेगवेगळ्या इथे पोस्ट असणार आहे. अजून खाली स्क्रोल करा, कस्टमर सर्व्हिस असोसिएट यासाठी आहे, कस्टमर सर्व्हिस असोसिएट यासाठी पुणे महाराष्ट्रामध्ये असणार आहे. अजून भरपूर साऱ्या वॅकन्सीज इथे असणार आहे. आता जर का समजा इथे कस्टमर सर्व्हिस असोसिएट यासाठी मला अप्लाय करायचं आहे तर यावर क्लिक करायचं आणि व्ह्यू जॉब डिस्क्रिप्शन यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा सगळी माहिती माझ्या समोर आली आहे. फुल टाइम जॉब असणार आहे. पोस्टचं नाव काय आहे, एक्सपिरियन्स फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स 2 वर्षापर्यंत आहे, अप्लाय करू शकताय. स्किल्स कुठले कुठले पाहिजे, मग डेटा एंट्री तुमचं झालं आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. ओके, मग 120 कंट्रीजमध्ये या कंपनीचं काम चालतं, किती एम्प्लॉई आहे, सगळी माहिती यांच्या इथे दिलेली आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे तर एनी ग्रॅज्युएट म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कोणी तुम्ही आहात अप्लाय करू शकताय. एक्सपिरियन्स असेल तर सॅलरी चांगली मिळते. फ्रेशर्स असाल तरी तुम्ही इथे जॉईन करू शकताय. ओके, लोकेशन कुठे आहे तर पुणे महाराष्ट्रामध्ये लोकेशन असणार आहे. ओके, ही झाली पहिली वॅकन्सी. आता अनेक जण म्हणतील मला वेगळ्या पोस्टसाठी अप्लाय करायचं, जसं की इथे बघा HR सर्व्हिसेस यासाठी अप्लाय करायचं, तर यावर मी क्लिक करतोय आणि व्ह्यू फुल डिटेल्स यावर क्लिक करतोय. तर पुन्हा सगळी माहिती आपल्या समोर येईल. जसं की पुण्यामध्ये फुल टाइम जॉब असणार आहे, फ्रेशर्स अप्लाय करू शकताय. बाकी पुन्हा सगळी माहिती इथे आलेली आहे. अजून खाली स्क्रोल करा, क्वालिफिकेशन दिलंय, एनी ग्रॅज्युएट करू शकताय, लोकेशन दिलंय पुणे. आता तुम्हाला प्रश्न पडेल मी इथे अप्लाय करू की इथे अप्लाय करू, तर तुम्हाला जेवढ्या ठिकाणी वॅकन्सी दिसतील प्रत्येक ठिकाणी तुम्ही अप्लाय फॉर दिस जॉब यावर क्लिक करून अप्लाय करू शकताय. मग HR सर्व्हिसेस असो किंवा कस्टमर सर्व्हिस असोसिएट असो किंवा इथे बघा वेगवेगळ्या पोस्ट आहे त्यासाठी पण अप्लाय करू शकताय. आता समजा तुमचं वेगळं शिक्षण झालंय, समजा तुम्हाला करायचं आहे इथे बघा कस्टमर सर्व्हिस असोसिएटसाठी, पुन्हा यावर क्लिक करतोय. त्याच्यानंतर सगळी माहिती आली आहे आणि फुल जॉब डिटेल्स यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा सगळी माहिती माझ्यासमोर आलेली आहे. ओके, आता जर का इथे अप्लाय करायचं आहे तर संपूर्ण डिटेल्स माझ्यासमोर आलेले आहे. त्याच्यानंतर आपण इथे बघू शकता अप्लाय फॉर दिस जॉब यावर क्लिक करायचं आहे आणि यांचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर ऑलरेडी यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर अकाउंट असेल तर तुम्हाला ईमेल ॲड्रेस, पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. नसेल तर साइन इन म्हणायचं आहे किंवा तुम्हाला स्टार्ट ॲप्लिकेशन यावर क्लिक करून नवीन अकाउंट क्रिएट करून घ्यायचे. म्हणजे तुमचा ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करा, पर्सनल डिटेल्स टाकून क्रिएट करा. मग जो ईमेल ॲड्रेस बनेल त्यानुसार तुम्ही ते लॉग इन करू शकताय आणि अप्लाय करू शकताय. हे झालं ज्यांना ज्यांना ॲसेंचरमध्ये महाराष्ट्रात पुण्यात जॉब पाहिजे ते अप्लाय करू शकताय. महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर ठिकाणी पाहिजे जसं की बंगळूर झालं, दिल्ली झालं, या ठिकाणी पाहिजे तर तिथे पण वॅकन्सी आहेत. आणि ज्यांना HCL टेकमध्ये जॉब पाहिजे आहे त्यांच्यासाठी पण भरपूर साऱ्या वॅकन्सी आल्या आहे, भरपूर साऱ्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहे.
चांगली कंपनी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हायरिंग प्रोसेस अगदी सोपी आहे. इथे आपण ॲप्लिकेशन करणार आहोत, शॉर्टलिस्टिंग होईल, आपला इंटरव्ह्यू होईल, HR इंटरव्ह्यू होईल आणि आपल्याला ऑफर लेटर मिळेल. या 5 टप्प्यांमध्ये आपलं सिलेक्शन होतं. तर सिलेक्शन पण अगदी सोपं आहे. कुठल्या-कुठल्या व्हॅकन्सी आहे तर तुमच्यासाठी मी ही व्हॅकन्सी काढून ठेवली आहे. सध्या अर्जंट भरती चालू आहे ग्रॅज्युएट ट्रेनीसाठी म्हणजे थोडक्यात तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे. अप्लाय करू शकताय. एनी फ्रेशर्स ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. 2024, 25, 26 पास आउट तुम्ही पाहिजे. 60% किंवा त्यापेक्षा जास्त पडले तुम्ही ते अप्लाय करू शकताय. महाराष्ट्रात जॉब पाहिजे तर ते नागपूरमध्ये आहे. बाकीच्या ठिकाणी पाहिजे असेल तरी करू शकताय किंवा पुणे वगैरेमध्ये पाहिजे तर ऑदर सिलेक्ट करू शकताय. तर मी ते नागपूर सिलेक्ट करतो. मग इथे तुम्हाला सगळे डिटेल्स टाकून घ्यायचे. जिथे-जिथे रेड स्टार आहे ते भरणं गरजेचं आहे. इथे नसेल तर नका टाकू. मग फुल नेम, जेंडर, कॉन्टॅक्ट नंबर टाकून घ्यायचा आहे. मेल ॲड्रेस, पर्मनंट ॲड्रेस, सिटी, त्याच्यानंतर कुठे आपण आहोत तर आपण महाराष्ट्रातले आहोत तर महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. पिनकोड काय आहे तो टाकून घ्यायचा आहे. 10वीत किती टक्के पडले होते ते टाकून घ्यायचे आहे. म्हणजे 70 पेक्षा जास्त 65 ते 70 मध्ये तर जे पण पडले ते टाकून घ्यायचे आहे. 12वीत किती पडले ते टाकून घ्यायचं आहे. अंडर ग्रॅज्युएशन कोर्स म्हणजे बी.टेक झालं किंवा तुमचं BCA, BSc झालेलं आहे किंवा BCom वगैरे झालं आहे. काय झालं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या कॉलेजचं नाव, किती पर्सेंटेज पडले, कधी पास आउट झाले, कुठली डिग्री करताय, कधी पास आउट झाले, फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, हे सगळं टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. चांगली संधी आहे, ग्रॅज्युएशनच्या बेसवर आहे, कुठलाही एक्सपिरियन्स मागितला नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एलिजिबल असेल, नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.